मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मराठा नेते मनोज जरांगे आता शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनाच्या मैदानात उतरणार आहेत। दिवाळीनंतर शेतकऱ्यांसाठी लढा उभारणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली। त्यासाठी अंतरवाली सराटीत शेतकरी आणि अभ्यासकांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं। दिवाळी पाडवा भाऊबीज झाल्याच्या नंतर सगळ्या शेतकऱ्यांच्या राज्यात असणाऱ्या तज्ञांना अध्यक्षांना आपण अंतरवलीत बोलून घेऊ, चर्चा करू त्यांच्याशी आणि त्यानंतर मग राज्याची बैठक लावू मोठी आणि तिथं तारीख आंदोलनाची डिक्लेअर करू। आपल्याला रस्त्यावर आणून कपडे फाडावच लागणार आहेत सरकारचे, त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही ना। जसे 70 वर्षे गेले तसे अनेक पिढ्या आपल्या पुढच्या सुद्धा जातील, आता नाही जाऊ द्यायची। एकदा सगळ्यांनी ताकद लावायची, शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आपला सन्मान सगळ्यांनी सोडून द्यायचा आणि शेतकऱ्याच्या सन्मानासाठी आंदोलनात उभा राहायचं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा समाजाचा विश्वास बसलाय, त्यांनी तो विश्वास ढळू देऊ नये एवढीच अपेक्षा आहे असं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी म्हटलं। तसंच जरांगेंनी यावेळी भुजबळांवर निशाणा साधला, त्यावर भुजबळ आता काय प्रत्युत्तर देतात ते पाहावं लागेल। फडणवीस साहेबांवरती मराठ्यांचा विश्वास बसलाय, तो ढळू देऊ नये त्यांनी, आमची एवढीच अपेक्षा आहे। मराठवाड्यातला मराठा त्याला प्रमाणपत्र वितरित होणं गरजेचं आहे। JRचा ओके योग्य आहे, त्याचं काही टेन्शन नाही। तो बिघाडला बी थोडाफार JR तरी त्याला सुधारित करायची जबाबदारी सरकारनं उचललेली आहे, त्याचं काही टेन्शन नाही। आम्हाला प्रमाणपत्र वितरित पाहिजे, नाही तर फडणवीस साहेबाला असं वाटेल इकडे ओबीसीला आम्ही म्हणतो तुम्हाला धक्का लागत नाही म्हणजे ओबीसी खुश मतदानापुरता, आणि मराठ्याला सांगायचं तुम्हाला JR दिलाय म्हणजे मतदानापुरता मराठा खुश, हे मायापैकी चालत नसतं। ती राजकीय अस्तित्वासाठी चाललंय त्यांचं, ओबीसीचं त्यांना देणं घेणं नाही। सगळ्यात महत्वाचं त्यांना राजकारणासाठी ओबीसीचा वापर करायचा, सभाला गर्दी करायची, मोर्चाला गर्दी करायची। ओबीसी नेत्याची धडपड फक्त तेवढ्यासाठी चालू आहे, ओबीसीच्या हितासाठी नाही। आणि दुसरा मुद्दा, तो JR कोणी रद्द करू शकत नाही, कोणाच्या बापाचे टप्पर नाही त्याला हात लावायचं। न्याय नाही इथं, मी बघतो ना कोण कोण काय काय करतात, त्याचं विचार जाऊ नका, त्याचं विचारला दिवसच चांगला जात नाही। अलिबाबा लय कसला गण दिसतो तो घुरट, ते ठुसक बघितलं फटाका वाजत नाही, नुसतं मागून दूर निघतो। तुम्ही बघितला का नाही मला नाही माहित, तसा घुरट वाज सोडितो तो मागून सोडलेला। एखादं ठुसक सोडलेलं वाजत नसतं, पण सगळ्याला घराच्या बाहेरच काढित ती नाक दाबून, असं ठुसक आहे ते, ठुसका फटाकडा आहे। मराठा आरक्षणाच्या JR बाबत आम्हाला कोर्टातच न्याय मिळेल असं भुजबळांनी म्हटलंय। राज्य सरकार भूमिका घेणार नाही हे माहीत होतं म्हणून आम्ही कोर्टात गेलो असं भुजबळांनी म्हटलं। तर आमच्या प्रत्येक मुद्द्यावर कोर्टानं सरकारला भूमिका मांडायला सांगितली असल्याची माहिती भुजबळांनी दिली आहे। राज्य शासनाची भूमिका घेणार नाही हे आम्हाला माहिती होतं, म्हणूनच आम्ही हायकोर्टाची पायरी चढलो आणि आम्हाला खात्री आहे की न्यायदेवतेकडून आम्हाला नक्की न्याय मिळेल। कारण हायकोर्टाचेच निर्णय आहेत ना दोन, मराठा वेगळा आहे आणि कुणबी वेगळा आहे। हायकोर्टाचे निर्णय आहेत, सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहे, त्याला ओव्हररूल तुम्ही कसं काय करू शकता। आम्ही एकदम कॉन्फिडंट आहोत, विश्वास आहे आम्हाला की तिथे आम्हाला निश्चित न्याय मिळेल। फक्त महिना 2 महिने मागे पुढे होतं जरा, ठीक आहे।